पळसकर तुमच्या घराच्या भिंतींना सुद्धा कान आहेत। तुमचं घर बग केलंय। या बाईला आत्ताच्या आत्ता आपल्या घराच्या बाहेर काढ। ही आपल्या घराच्या आजूबाजूला जरी दिसली ना तर पोलीस कंप्लेंट करेन मी शेवटचं सांगतेय, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, नाहीतर महागात पडेल तुम्हाला आणि तुलाही। बघ श्रद्धा, तू आता जे काय वागतेस ना ते का मला माहित नाही, पण तू आता जे काय वागलीस ना ते अतिशय चुकीचं आहे। एक मिनिट, चूक का बरोबर हे तू शिकवू नकोस मला। तू काय बरोबर वागलीस मला हे सांगायला? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातनं चालती हो। गेट लॉस्ट। काय करतेस तू? तू हे सगळं काय चाललंय? चारू, चारू थांब, चारू थांब, चारू थांब, चारू ऐक माझं, ऐक ना। काय केलास एवढा अपमान कमी होता का? सॉरी। काय सॉरी? नाही, खरंच मनापासून सॉरी। मी आत्ता जे काही वागले ना ते मला वागायचं नव्हतं, पण तसं मला वागावं लागलं। मला तुझ्यावर चिडून तुला घराबाहेर काढावं लागलं, कारण सध्या आमच्या घरात आम्ही चौघच राहत नाही आहोत। एक पाचवा माणूस सुद्धा आहे आमच्या बरोबर। काय बोलतेस तू? कोण कोण पाचवा माणूस? हा, मला मला कळत नाही। म्हणजे आमच्या घरातली प्रत्येक गोष्ट कोणाला तरी स्वच्छ कळते। म्हणजे एखादा पाचवा माणूस घरात असेल तर त्याला प्रत्येक गोष्ट जशी स्वच्छ आणि नीट समजेल ना तसं तसं कोणाला तरी कळत आहे। आणि म्हणून मी तुझ्याशी असं वागले, म्हणजे तुझ्यावर चिडले, तुला घरातनं बाहेर काढलं, कारण आपल्यात जे बोलणं होईल ना ते सुद्धा त्याला ऐकू येईल आणि मग तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। व्हॉट? म्हणजे तुला असं म्हणायचंय का की तुमच्या घरात स्पाय कॅमेरा वगैरे आहे? स्पाय कॅमेरा आहे की नाही माहित नाही, पण काहीतरी यंत्र बसवलंय असं मला वाटतंय। कशावरून? कारण आमच्या घरात आमच्यात ठरलेल्या काही गोष्टी लोकांना कळल्या। म्हणजे आई बाबांना आम्ही तळेगावला पाठवायचं ठरवलं होतं। तुम्ही प्लीज तळेगावला जा। करेक्ट। काका तू कॅब बुक करतोस का? त्यापेक्षा मी माझ्या मित्राला सांगतो, तो तुम्हाला ड्रॉप करेल। दॅट विल बी मोर सेफ। तळेगावच्या घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय। तुमचं घर बग केलंय। श्रद्धा, हे भयानक आहे सगळं। म्हणजे तुम्ही आतापर्यंत तुमच्या घरात जे काही बोलत होतात ते सगळंच तो जो कोण माणूस आहे त्याला ते ऐकू येत होतं असणार। कारण आमच्या घराबद्दल, आमच्या घरातल्या प्रत्येक माणसाबद्दल त्याला खडानखडा माहिती आहे। म्हणजे अगदी कोण कधी झोपतं, कुठे जातं, काय खातं, कोणाला भेटतं, आमच्या घरी कोण येतं जातं, हे सगळं त्याला माहिती आहे। म्हणजे आमचा प्रत्येक पुढचा प्लॅन त्याला आधीच कळतो। गॉड, माझी मैत्रीण भाषा आमच्या घरी येऊन गेली। ती आमच्या घरातनं बाहेर पडल्यावर ती कुठे गेली, तिचा काय प्लॅन होता, हे सगळं त्यांना कळलं आणि म्हणूनच तिचा ऍक्सिडेंट घडवून आणला गेला। पण मला एक कळत नाहीये की तुमच्या घरी येऊन हे असं डिव्हाइस कोण फिट करून गेलं असेल? म्हणजे आता तुमच्या माहितीतलीच माणसं तुमच्या घरी येत असणार ना, स्पेशली या सिच्युएशन मध्ये। तेच तर, म्हणजे साऊला नेलेली माणसं, आमच्या जीवावर उठलेली माणसं आमच्या घरात येऊन गेली आहेत।
म्हणजे आता घरात राहणं सुद्धा सेफ नाहीये. कोणीतरी आमच्यावर लक्ष ठेवू नये 24 तास. आता आता आम्ही कुठेच सेफ नाही आहोत. म्हणूनच मला तुझी मदत हवी आहे. करशील आम्हाला मदत? श्रद्धा, का नाही? श्रद्धा, मी अभयलाही मागे म्हणाले होते की तुला जर का चालणार असेल तर मी वाटेल ती मदत करायला तयार आहे. आय एम देअर फॉर यू. सांगते. शर्मिला को भी शर्म नहीं और चीकू को तो बिल्कुल नहीं. ती एसीपी चौधरी त्याच्या पाठीमागे हात धुवून लागले आणि हा काय करतोय? काही नाही. यानं काहीतरी करायला हवं, प्लॅन ठरवायला हवा, वरिष्ठांशी बोलायला हवं. तर हा पळतोय तिच्या पाठीमागे. पुढे माहिती नाही काय करणार आहे, माहिती नाही. कधी पकडेल ना ती त्याला. अरे आता या परिस्थितीत त्याला जे योग्य वाटत असेल ते तो करत असेलच ना. म्हणजे काय? अरे काहीतरी असेल त्याचा प्लॅन. अरे पण त्यांनी ते आपल्याला सांगायला नको का मग? हा, अरे त्याचा प्लॅन तो आपल्याला का सांगेल? कारण आपण आई वडील त्याचे. हा, हा मग मला भयंकर भीती वाटते, काळजी वाटते त्याची. म्हणूनच तो काही सांगत नाही आपल्याला. म्हणजे आणि तूच नेहमी मला ओरडत असतोस ना, त्याची काळजी करू नको म्हणून. बरोबरच आहे. मग आता तू तसाच वागतोय. तेही बरोबरच आहे. अरे थांब, तू जाऊ नकोस. अरे चिकू असेल. त्यातलं चिकू येतोय. ती किराणा मालाची यादी दिली होती, तो माणूस आलाय. बेल वेगळी वाजली, ती तुला कळत नाही का जर? उघडदार. हा, अंकल सामान लाया। इतका वेळ का लागला? अंकल बहुत ट्रैफिक था ट्रॅफिक. हा, गेलो. और मेरे पास छुट्टा भी नहीं है। का नाही आणलेस तू पैसे? पुढच्या वेळेपासून सुट्टे आणले नाहीस तर मी देणार नाही पैसे. हा, आणि महाराष्ट्रात काम करतोस ना डिलिव्हरी बॉयचं, मराठी बोलायला शिक, नाही तर काहीच पैसे देणार नाही मी. हे का थांबलायस? ठेव ना सामान आतमध्ये. अंकल जाता हूँ। हा, हा डिलिव्हरी बॉय नेहमीचा नव्हता, वेगळा होता. हो का? सगळं सामान चेक करून घ्या. मागच्या वेळेला तांदूळ कमी पाठवला होता. हा, आणि यावेळेला चहा पण वेगळा मागवलाय. मी ना मस्त खिचडी टाकते. हा. चिकू आला की मस्त गरम गरम वाढता येईल त्याला. वा वा मॅडम, जमलं की एकदम सिच्युएशन हँडल करायला एकदम सराईत झालं या. नाही म्हणजे विषय असा आहे की वर्गात शिकवण्यासाठी आधी शिक्षकाला तर गणित माहिती पाहिजे, मग विद्यार्थ्यांना ते शिकवणार ना. करेक्ट जमलंय. भोसले साहेब, मला कळलंय आपल्या आजूबाजूला खूप हुशार माणसं असतात. आपण स्वतःलाही खूप हुशार समजत असतो, पण क्रायसिस सिच्युएशन मध्ये प्रत्येक जण विचार करू शकतोच असं नाही. प्रेशर खाली काही काही लोक क्रम्बल्ड होतात, काम करू शकत नाही, विचारही करू शकत नाही. श्रद्धा नाही आहे त्यात. प्रेशर खाली ना फार क्लॅरिटीने विचार करतात. पण या गणिताच्या पेपर मधलं एक गणित मला सुटलं नाही. चारू गाला लागणार आहे तिची मदत. कशासाठी? मी सांगितलंय तिला. मिरजकर, माझ्या अंगावर कुठलाही ऑडिओ रिसिव्हर नाहीये. सांगा ना यांना, मला सांगितलं तर चालतं. न लपवण्यासारखं काहीच नाहीये. घरातल्यांच्या सेफ्टीचा विचार आला म्हणून बोलायचं होतं तिच्याशी. करतील का मग मदत? असं वाटतंय. आणि आता सगळे इगो बाजूला ठेवून लोकांकडे मदत मागणं हेच आपल्या हातात आहे. त्या मदत करणार असतील तर प्रश्नच मिटला. एक विषय मिटतोय तर दुसरा सुरू होतोय. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं घरात म्हणजे
घरात जर रिसिव्हर असेल तर तो शोधायचा कसा? तुम्ही नका काळजी करू, ते मी बघतो. तुम्ही काय बघणार आहात? घरात साधं बोलण्याची चोरी होणार आहे. नाही म्हणजे आम्ही काही बोललेलो तो ऐकणार, आमच्यावर फिदी असणार. आपण जीव तोडून काहीतरी प्लॅन करायचा आणि तो आपली खिल्ली उडवणार. ऑडिओ रिसिव्हर आहे ठीक आहे, पण कॅमेरा पण असेल का? म्हणजे दोन्ही गोष्टी असतील का? अजितच्या घरात फिट नसेल ना? ओ भोसले, माझ्या भावाच्या घरात फिट नसेल ना? अहो, तरुण मुलगी आहे, त्याला तो कुठल्याही थराला जाईल ना. हे बघा, मला तुमची काळजी कळतीये. आपण एक काम करूया, टेक्निकल टीमची मदत घेऊया. ऑनेस्टली सांगतो, ऑथॉरिटी नाहीये माझ्याकडे, पण प्रयत्न तर करू. विषाप्रती विष. टेक्नॉलॉजीच टेक्नॉलॉजीला मात देऊ शकते ना. करतो मी काहीतरी, काळजी करू नका. प्लीज. त्याआधी खूप महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं, म्हणजे सांगायचं राहून जातंय, सांगतो आता. सांगा ना, कशाबद्दल आहे, कोणाबद्दल आहे? चौधरी बद्दल. सगळं सामान आलं का रे? काय झालं? तुला काहीतरी जाणवतंय? शर्मिला, लोकांना कळायला हवं ना. आपल्याला दिसत नाही म्हणजे काहीच कळत नाही, नाही ना, कारण कानाने ऐकू येतं आपल्याला. 93च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये फक्त डोळे गेलेत आपले, पण फक्त डोळे. बाकी सगळे अवयव शाबूत आहेत. कान, नाक आणि डोकं तर तुमच्यापेक्षा शार्प आहे आमचं. त्यामुळे चौधरी मॅडम, तुम्ही किती माझीच्या तपक्या पायाने आलेला असलात ना, तरी आम्हाला कुत्र्याच्या कानाने ऐकू येतं की नाही? सावकाश. परफ्यूमही लावलेला नाहीये. काय आहे ना, पण तुम्ही दाराच्या बाहेर शूज काढले, सॉक्स नाही ना काढले. त्यामुळे सॉक्सला जो बाम लागलेला होता की नाही, त्याचा वास आला ना आम्हाला. शर्मिला, यादा वाटलं अशा चोरून आतमध्ये येतील, आपलं बोलणं ऐकतील आणि मग त्यांना कळेल आपलं चिकू कुठे लपलाय ते, हो की नाही? नाही, खरं तर मीच तुम्हाला विचारणार होते की तुम्हाला माहित असेल आमचं चिकू कुठे, तर सांगा म्हणून. अहो, मगाशीच हा तक्रार करत होता की तो आपल्याला काहीच सांगत नाही म्हणून. ते नाही का, शाळेतनं परस्पर मुलं खेळायला गेली की एक आई दुसऱ्या आईला फोन करून विचारते की माझा मुलगा तुझ्याकडे आलाय का खेळायला. काय झालं मॅडम? राग आलाय म्हणून श्वास वाढला का? एवढी धावपळ करून धाप लागली तुम्हाला? हा? श्वास बंद करू नका आता, चालू दे. मी काय म्हणते, थांबा नाही तर तू. मी मस्त खिचडी टाकतेय, जेवूनच जा. तिकडनं नका जाऊ, गेल्या वेळेला तिकडनंच गेला होतात, यावेळेला असं इकडनं जा ना, राजरोस. आता दबक्या पावलाने कशाला जाताय? जा की बिंदास. एक मिनिट, ते जाताना दरवाजा लावून घ्या, माझी उगाच एक चक्कर वाढेल ना. आणि पुढच्या वेळेला गप्पा मारायला गेल्या, पळून गेल्या. गोड
घोडबंदर. घोडबंदरला? तिथे एक बंगला आहे. बंगल्याला खूप सिक्युरिटी आहे. मी त्यात घुसण्याचा प्रयत्न केला. एवढी टाईट सिक्युरिटी आहे ना, त्या बाउन्सर्सने माझ्यावर गोळीबार केला. कसा न काय जीव वाचून सुटलो मी तिथून. पण काय आहे, इतकी टाईट सिक्युरिटी असलेल्या त्या बंगल्यामध्ये चौधरी मॅडम सारख्या सारख्या जात आहेत. म्हणजे डेफिनेटली त्या बंगल्यात काहीतरी असणार. साऊ, सावली असेल तिथे. श्रद्धा, अरे अभय, खरंच म्हणजे चौधरी जर किलवर गँगसाठी काम करत असेल आणि त्या बंगल्यामध्ये काहीतरी महत्वाचं लपवलं असेल तर ती साऊच असेल ना. साऊच असायला पाहिजे. तुम्ही आधी का नाही सांगितलं हो, ते? तेच सांगण्यासाठी तुमच्या घरी आलो होतो मी, जेव्हा तुम्ही तुमच्या पुतण्याच्या शाळेत गेला होता. राहिलं सांगायचं, पण आता तेच आठवून सांगितलं ना मी तुम्हाला. मला खात्री आहे की तिथे साऊ असणार, कारण मला ताईनेही तेच सांगितलं होतं आणि खबरी मावशीने. कोणी? खबरी मावशी? तुम्हाला खबरी मावशी कशी माहिती? मी भेटलीये त्या बाईला. कधी? झाले हो बरेच दिवस. नाही, पण तुम्हाला मावशीची माहिती कशी मिळाली? मिळाली, काढली मी तुम्हाला म्हणाले होते ना, साऊला शोधण्यासाठी मी शक्य ते सगळे दरवाजे ठोठावून बघणार आहे. नाही, पण या दरवाजाचा पत्ता कसा मिळाला तुम्हाला? शोधला मी भोसले. आपलं काय ठरलंय, एकमेकांवर विश्वास ठेवायचा ना, मग माझ्यावर विश्वास ठेवा. मी काही चुकीचं काम करणार नाही. आणि महत्वाचं हे की ताईने आणि खबरी मावशीने मला सेम इन्फॉर्मेशन दिली. साऊला उचलून ते बोरिवलीच्या दिशेने गेले होते. आता बोरिवली आणि घोडबंदर कितीच अंतर आहे. मला खात्री आहे की साऊला त्या बंगल्यातच लपवून ठेवलं असणार. आपण जाऊया ना, तिकडे जाऊन बघूया तरी. थांबा मॅडम, एवढी घाई करून चालणार नाही. माहिती घ्यावी लागेल, व्यवस्थित माहिती घ्यावी लागेल, प्लॅनिंग करावं लागेल. अहो, लक्षात घ्या, त्या बंगल्याला टाईट सिक्युरिटी आहे. माझ्यावर गोळीबार झालाय. आणि सावनी तिथे असेलच असं नाही, म्हणजे बोलण्यात तथ्य आहे तुमच्या, पण त्यांचे हायडाऊट्स असतात. कुठेतरी दुसरीकडे सावनीला नेलं असेल. यू नेव्हर नो. त्या बंगल्यात नक्की काय आहे ते मला बघू द्या. प्लॅनिंग करावं लागेल. अहो, मग करूया ना प्लॅन. मग करतोय मी. करतोय ना. तुमच्याचसाठी काम करतोय की नाही. द्या ना मला थोडासा वेळ द्या. मॅडम, विषय असा आहे की वाघाच्या गुहेत जायचंय आपल्याला. काडीपेटी घेऊन नाही जात आहे. कमीत कमी हातात मशाल लागेल. झाला एकदा माझ्यावर गोळीबार. असं तोंड घेऊन गेलो ना, तिघही मरू. एक दिवस लागेल मला. प्लीज मॅडम, समजून घ्या. जर तुमची मुलगी तिथे असेल तर आपल्याला आणखी काळजी घ्यावी लागेल की नाही. एक सेकंद, मला तुझ्याशी बोलायचंय. या विजय भोसलेला लक्षात कसं नाही आलं? साऊ जर तिकडे काय, मी साऊ काय आहे? घरात का बोलतोयस? सॉरी यार, माझ्या लक्षातच राहत नाहीये. हे बघ, आपल्याला हे सगळं भान ठेवायला लागणार आहे आता. स्वतः आपल्या बोलण्यावर पण आता रिस्ट्रिक्शन आलंय, आपल्याच घरात. हे बघ, आपण असा विचार करूया की निदान आपल्याला कळलं शत्रू काय करतोय. आता आपल्याला काहीतरी मार्ग काढता येईल. नाही तर आतापर्यंतचं आपलं वागणं चुकीचंच ठरतं, कारण आपण नकळत मदत करत होतो त्याला. निदान आता ते तरी नाही होणार. शोध तू या सगळ्यामध्ये ना पॉझिटिव्हिटी शोध. खरं सांगू, माझे पेशन्स संपायला लागलेत. आपल्याला अंदाज आलाय साऊ कुठे आहे, तरी आपण तिला जाऊन सोडवत नाही. आपण वाट बघतोय. हे बघ, भोसले म्हणालाय ना, एक दिवस थांबूया, जरा धीर धरूया. आपण घाई केली तर साऊचा त्रास वाढायला नको, ती धोक्यात यायला नको. आपल्याला सावध राहायला हवं. आणि विशेषतः हा 5वा माणूस घरात असताना. सॉरी, आय एम रिअली सॉरी. नाही होणार. चल. बाबा, काही महत्वाचं बघताय का? नाही अगं, वेळ घालवण्यासाठी टीव्ही लावलाय. बाहेर जाऊया का जरा फेरी मारायला?
आत्ता हो. नाही माझी इच्छा नाहीये ग. तिला घेऊन जा ना चालायला. नको ग बाई, बाहेर गेला की कोणीतरी ओळखीचं भेटतं आणि मग तेच तेच प्रश्न आणि तीच तीच उत्तर. काही नको. बाबा चला ना. अगं त्यांची इच्छा नाहीये तर कशाला आग्रह करतेस? आई, हे पेन चालू आहे का हो? हो असेल ना, बघ. नाही ते बँक मध्ये गेले होते ना, तर पेन नव्हतं माझ्या पर्स मध्ये. शाळेत जायचं तेव्हा असायचं ना. चालतंय चालतंय. हा आता तुम्ही दोघं येणार नसाल तर मी एकटीच जाते. नाही आम्ही येतो ना. चल का, चल चालायला जाऊया. चला. येताय ना? चला, बरं झालं, जरा पाय मोकळे होतील ना. हो हो. हा चला जाऊया.